नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये परत पुन्हा एक पॉझिटिव्ह सेशन राहिला. त्याचं रिझन होतं पर्टिक्युलरली US मार्केट. काल US मार्केटमध्ये चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली. काल जसं मी व्हिडिओमध्ये म्हणलं की US मार्केटमध्ये USचा जो CPI डेटा येणार आहे त्याच्यावरती मार्केटची मुवमेंट आणि पुढची दिशा अवलंबून आहे. आणि USमध्ये इन्फ्लेशन अपेक्षेपेक्षा कमी आलं, थोडंसं कमी झालं, घटून आलं. त्यामुळं बॉन्ड यील्ड्स खाली आल्या, डॉलर इंडेक्स खाली आला आणि परिणामी डाव जोन्स जे आहे ते जवळपास 700 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं. मोस्ट ऑफ द US मार्केटचे इंडेक्स असतील S&P 500, नॅसडॅक सगळेच पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. त्या परिणामानं ग्लोबल मार्केट्समध्ये तेजी राहिली आणि आपणही एक चांगलं पॉझिटिव्ह सेशन स्टार्ट केलं. पण मार्केट्स ज्या रेंजला ओपन झालेलं मात्र त्याच रेंजच्या आसपास निफ्टीनं पर्टिक्युलरली ट्रेड केला आणि बंद दिला. फर्दर जे रिकव्हरी किंवा शॉर्ट कव्हरिंग जे अपेक्षित होतं 23,350च्या वरती आपल्याला येताना बघायला मिळालं नाही. निफ्टी ऑलमोस्ट 23,300 ते 350 या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळाली. जे काही शॉर्ट कव्हरिंग अपेक्षित आहे बॉटम आउट होऊन मार्केटला फर्दर अपवर्ड मोमेंटम येण्यासाठी ते आज बघायला मिळालं नाही जे अपेक्षित होतं. बँक निफ्टीमध्ये मात्र चांगला बाउन्स राहिला. कम्पॅरेटिव्ह बँक निफ्टीच्या तुलनेत 2 दिवसात जवळपास 1,000 पॉईंट आलेली आहे वरती बँक निफ्टी 48,600वरून. पण ओव्हरऑल अजूनही बँक निफ्टीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारे शॉर्ट कव्हरिंगचे सिम्टम्स किंवा सायन्स नाही आहेत. थोडं स्टॉक्समध्ये चिपर स्टॉक्समध्ये चांगलं बाईंग झाले लोअर लेवलला, त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं जे आहे पॉज आला आहे. जे पडत होतं मार्केट कंटिन्यूस त्यामध्ये थोडंसं थांबले आपण असं म्हणू शकतो. वाढत आहे आपण किंवा फर्दर अजून राईज येईल असं मला वाटत ना, लगेच येईल असं वाटत नाही. काही टेक्निकल लेवल्स ज्या आहेत त्या पार झाल्या पाहिजेत. रिझल्ट सेशन आहे त्यामुळे रिझल्ट्सवर सुद्धा महत्त्वपूर्ण मार्केटची जी आहे ती उलाढाल राहणार आहे. कारण आज मोठ्या कंपन्या इन्फोसिस, ॲक्सिस आणि रिलायन्सचे रिझल्ट्स येणार आहेत. पर्टिक्युलरली इन्फोसिसचे रिझल्ट्स आले चांगले, जवळपास 11% प्रॉफिट वाढला आहे, 6,800 करोडचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं रेव्हेन्यूमध्ये गायडन्स ग्रोथ त्यांनी चांगली दिलेली आहे 4.5 ते 5%. त्यामुळे मला वाटतं रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स आणि चांगला प्रॉफिट राईज झाला आहे. त्यामुळे मला वाटतं उद्या इन्फोसिस चांगला पॉझिटिव्ह रिॲक्शन देईल आणि परिणामी IT सेक्टर वाढलं तर निफ्टीसुद्धा चांगला वाढू शकतो. यामुळे ॲक्सिस बँकचे रिझल्ट्स आले त्यामध्ये सुद्धा नेट इंटरेस्ट इन्कम जो आहे त्यामध्ये 11% ग्रोथ आहे. 27,000 करोडवरून जवळपास 30,900 कोटीची प्रॉफिट ग्रोथ म्हणजे आहे प्रॉफिट झाला, जिथं 11%ची ग्रोथ आहे. नेट प्रॉफिटमध्ये 4%चा राईज आहे, जवळपास 6,304 करोडच्या आसपासचा. प्रोव्हिजनिंग थोड्या वाढल्यात किरकोळ 1,000 कोटीवरनं 2,100 करोडच्या आसपास किरकोळ प्रोव्हिजनिंग वाढले फक्त बॅड लोनच्या अपेक्षेनं इंटरेस्ट रेट्स हाय असल्यामुळे. बाकी ॲक्सिसचे रिझल्टसुद्धा खूप चांगले आलेले आहेत असं मला वाटते. स्टॉक पॉझिटिव्ह रिॲक्शन द्यायला हवी. रिलायन्सचे रिझल्ट्स अजूनही आलेले नाहीत पण लेटर मला वाटते नंतरनं येऊन जातील ते. पण मला वाटतं रिलायन्सचे रिझल्ट्स पण जर चांगले राहिले अशा पद्धतीने तर मला वाटतं निश्चित उद्या परत पुन्हा एक आपण गॅप अप ओपनिंग बघायला मिळेल आणि एक पॉझिटिव्ह सेशनसुद्धा बघायला मिळू शकतो. पण हायर लेवलला FIsकडनं सेलिंग आहे तेही आजही इंटॅक्ट वाटतं आहे मला. कारण आज ज्या पद्धतीने इंडेक्स आणि निफ्टी हायर लेवलवरून खाली आला आहे, निफ्टी बँक निफ्टी दुपारच्या सेशनला, मला वाटतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग FIsकडनं परत पुन्हा सेलिंग आल्यामुळे मार्केटमध्ये आलेलं आहे. आजचा आकडा अजून FIचे बाईंग सेलिंगचे आकडे आपल्याला आलेले नाही आहेत. पण मला वाटतं मोस्ट FIचं सेलिंग येत असेल कारण कंटिन्यू ते 4,000 ते 5,000 करोडच्या अभाव आसपास विकत आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटसाठी आजचा सेशन राहिला चांगला. मला वाटतं रिलायन्सचे रिझल्ट, इन्फोसिस, ॲक्सिसचे रिझल्ट चांगले आले आहेत. मला वाटतं रिलायन्सचे रिझल्ट चांगले आले तर निश्चित आपल्याला उद्यासुद्धा एक चांगला पॉझिटिव्ह सेशन बघायला मिळू शकतो. बघणं गरजेचं आहे हायर लेवलला मार्केट सस्टेन होतं का आणि शॉर्ट कव्हरिंग रॅली जी अपेक्षित आहे. कारण जोपर्यंत मार्केटमधून शॉर्ट्स कवर होणार नाहीत मार्केट बॉटम आउट होऊन फर्दर अपमूव्हची प्रोसेस सुरू होणार नाही. त्यामुळे शॉर्ट्स कवर होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये आज दिवस चांगला राहिला. उद्यासाठी ट्रेडिंग बघायचं झालं टेक्निकल सेशन लेवलनुसार उद्या विकेंडचा लास्ट सेशन आहे फ्रायडे. मला वाटतं निफ्टीमध्ये कालचा जो लेवल आहे रेजिस्टन्स 23,300 350 23,350च्या वरती मेंटेन राहिलं फर्दर तर 23,500 जाऊ शकतो. 23,500च्या अबाव शॉर्ट कव्हरिंग येईल असं मला वाटतं आहे. 23,350च्या वर मेंटेन राहिलं तर थोडं बाईंग येईल आणि 23,500च्या वर मात्र निश्चित शॉर्ट कव्हरिंग येईल जे मार्केटला फर्दर अपमूव्ह दाखवू शकतं. अदरवाईज जर निफ्टी 23,250च्या खाली आला तर मात्र थोडंसं प्रॉफिट बुकिंग किंवा सेलिंग परत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निफ्टी 23,250च्या खाली आला तर फर्दर थोडा अजून डाऊनफॉल येईल, मार्केट खाली येईल. 23,350च्या वर मेंटेन राहिलं तर 23,500 फर्स्ट टार्गेट आहे. त्याच्या अबाव मेंटेन राहिलं तर एक शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केट 23,700पर्यंत जाऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 49,000 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 49,600 आणि 700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 49,700च्या वर गेलं तर निश्चित मला वाटतं एक शॉर्ट कव्हरिंग रॅली ट्रिगर होईल जे बँक निफ्टीला 50,000 आणि त्याच्या बियॉन्ड घेऊन जाऊ शकतं.
म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये जर बघितलं तर 49,700 बँक निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, निफ्टीला 23,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याच्यावरती गेला तर फर्दर आपण येऊ शकते. एक पॉझिटिव्ह सेशन राहिलं तर आपण 49,700 ते निफ्टीमध्ये 23,500 पण निश्चित जाऊ शकतो. या अनुषंगानं तुम्ही टेक्निकल लेवल्सनुसार ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,890 शेअर्स वाढले, त्या बाजूला 620 शेअर्स पडलेले आहेत. निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअर्समध्ये पडझड आहे. मिक्स आहे थोडा शो, पण वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSE निफ्टीमध्ये जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसाइजमध्ये आज मेटल, ऑटो, बँक्स आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये तेजी राहिली. ॲड ऑफ रिझल्ट्स आणि IT, फार्मा आणि FMCG सेक्टरवर दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा युरोपियन मार्केट्स अर्धा ते 1% पॉझिटिव्ह आहे आणि डाऊ फ्युचर्स जे आहे ते जवळपास 30 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. US काल चांगली तेजी झालेली आहे. आज जर बॅक टू बॅक US मार्केट पॉझिटिव्ह राहिले, प्रॉफिट बुकिंग आलं नाही तर मला वाटतं आपण उद्या इन्फोसिस ॲक्सिसच्या रिझल्ट्सच्या जोरावर निश्चित पॉझिटिव्ह स्टार्ट होऊ शकतो. रिलायन्सचे जर रिझल्ट्स आणखी चांगले आले तर मला वाटतं सोने पे सुहागा होईल, मार्केट चांगलं पॉझिटिव्ह सेशन उद्या दाखवू शकते. तर बघूया मार्केटसुद्धा कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.